राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस। जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात। इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी। ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल। तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस। आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर। संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे। संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64। उपस्थित आमदार, माजी आमदार वैभव भाऊ आणि अमित जी मारुतराव आणि सर्व सन्माननीय मंच उपस्थित बंधू आणि भगिनी पत्रकार मित्र, एवढ्या थंडीगारठ्याचा आपण सगळे एकत्र आलो आणि बिरसा मुंडा आणि भांगरे साहेबांची, राघोजी भांगरेंची जयंती आपण साजरी करतो। ह्या माणसांनी आपण आपल्यासाठी जीवन जगतो, आपल्या मुलाबाळांसाठी, नातेवाईकांसाठी खस्ता खातो। यांनी आपलं जीवन समाजासाठी पणाला लावलं। आपल्या जीवनातले सगळे सुख त्यांच्या वाट्याला तर फार कमी आले असतील, जे काय आलं असेल ते दुःखच आलं असेल, ते सगळं आपल्या आयुष्यामध्ये अंगावर घेऊन या समाजाची सेवा केली। आणि म्हणून आपल्याला थंडीगारठ्यामध्ये त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी, त्यांच्या विचाराची आठवण करण्यासाठी इथे एकत्र यावं लागलं। काय उद्देश होता त्यांचा जीवन जगण्याचा? का बरं आपण आता एवढ्या थंडीगारठ्यात येऊन त्यांची जयंती साजरी करतो? तर त्यांना असं वाटत होतं की आपण ज्या समाजात जन्माला आलो, ज्या भूमीत जन्माला आलो, त्या लोकांवर जो अन्याय अत्याचार होतोय त्याच्यापासून ते मुक्त झाले पाहिजे। त्यांना स्वाभिमानाने आणि चांगल्या पद्धतीचं त्यांचं जीवन जगता आलं पाहिजे आणि ते जीवन जगण्यासाठीची मोकळीक त्यांना असली पाहिजे आणि त्यासाठीच्या ज्या ज्या गोष्टी अन्यायकारक आहेत त्या थांबल्या गेल्या पाहिजे, त्या संपल्या पाहिजे। ही भूमिका घेऊन त्यांनी त्यांचं काम त्यांच्या आयुष्यभर बंड केलं असेल, चळवळ केली असेल, आणखी काय काय कृती त्यांच्या आयुष्यात करावं लागल्या त्या केल्या। फक्त दुरुस्ती थोडी करतो अगोदरच्या वक्त्यांमध्ये, यांनी काय फक्त आदिवासी बांधवांसाठी काम केलं नाही। यांनी समाजातला उपेक्षित माणूस, दलित माणूस, वंचित माणूस, ज्या माणसावर अन्याय होतो आणि ज्याला मोकळ्या श्वासाची गरज आहे, ज्याला चांगलं जीवन जगण्याची मोकळीक पाहिजे, त्या सगळ्यांसाठी काम केलं। आणि म्हणून हे सगळ्यांचे नेते आहेत, आपल्या सगळ्यांचे दैवत आहेत। हे आता आपण मतांसाठी विभागून घेऊ नका मारुतराव। कोण राया ठाकर घेतोय, कोण राघोजी भांगरे घेतोय, कोण आम्ही शिवाजी महाराज घेतो, कोण आंबेडकर घेतोय, कोण महात्मा फुले घेतोय। ते राहिले ते परत म्हणतील काय आमचं काहीच नाही झालं, कोण अहिल्याबाई घेतोय। तर अशा पद्धतीने हे महापुरुषांचं सुद्धा विभाजन, ज्यांनी या सगळ्या समाजासाठी एकत्रित काम केलं, त्यांच्याकडे असा दृष्टिकोन, तुझा भाव नव्हता। नंतरच्या काळामध्ये आपण हे मतांसाठी त्यांना वाटून घेण्याचा कार्यक्रम केला, हा पूर्णपणे चुकीचा आहे। यांनी समाजाच्या उत्थानासाठी खऱ्या अर्थानं लढाई केली। बरं, मग आता मागच्या पिढीने यांचा काय आदर्श घेऊन पिचड साहेबांनी राघोजी भांगरेंना शोधून काढलं, त्यांचा इतिहास शोधून काढला। अन्य लोकांच्या साथीनं अशोकराव भांगरेंनी पुतळा बसवला, ठाण्याच्या तुरुंगामध्ये त्यांना फाशी दिलं, तिथंही स्मारक निर्माण केलं, जयंती साजरी केली। एवढं करूनच थांबले का? तर गेल्या आपण 25 30 40 वर्षाचा तालुक्याचा इतिहास जर पाहिला तर त्यावेळचा तालुका, त्यावेळच्या या तालुक्याचं स्वरूप, त्यावेळचं पाणी एक भंडारदरा धरण होतं आणि पाणी खाली वाहून जात होतं। आपण नुसतं पाणी पाहत होतो। आपण पाहतोय या 25-30 वर्षामध्ये आपल्याला पाणी मिळायला लागलं।
भंडारदरा धरणाचं पाणी वाहून जात होतं. मी मध्ये मध्ये ऐकतोय की वरच्या भागामध्ये काही आदिवासी बांधवांना धरणाच्या कडेला राहतात पण त्यांना पाणी मिळत नाही उन्हाळ्यामध्ये. म्हणजे इतके वर्ष 75 वर्ष तर धरणाचं पाणी ते फक्त पाहत आहेत उन्हाळ्यामध्ये. मग हे सगळं पाण्याचं फेरवाटप करण्याचं काम, निळवंड्यासारखं मोठं धरण निर्माण करण्याचं काम, तिकडं सांगवीचं, इकडं आमचं पिंपळगाव खांडचं छोटे मोठे तलाव बिलाव झाले असतील, आंबीत झाला असेल, परंतु अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी निर्माण करण्याचं काम या तालुक्यामध्ये आपल्याला गेल्या 25-30 वर्षामध्ये झाल्याचं दिसतंय. आम्ही लहानपणी शाळेत होतो, वीज नव्हती. 70-71 साली वीज आली. एकही सबस्टेशन नव्हतं आपल्या तालुक्यामध्ये. एवढे मोठे सबस्टेशन झाले, गावागावामध्ये वीज गेली. रस्त्यांची अवस्था कशी होती? आमच्या कोतुळला दवाखान्यामध्ये जर यायचं ठरलं तर घोंगडीची झोळी करून आमच्या आदिवासी बांधवांना भगिनींना कोतुळच्या दवाखान्यात साध्या एखाद्या BMS डॉक्टरकडे आणावं लागत होतं. तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र उभे राहिले, चांगले उपचार व्हायला लागले. शाळांची अवस्था काय होती? शाळा अतिशय मोठ्या गावांमध्ये शाळा होत्या, छोट्या गावांमध्ये एकच मास्तर 4थीपर्यंत शिकवत होता. आश्रमशाळा आल्या, कॉलेजेस आले, शिक्षणाच्या सुविधा झाल्या, रस्त्यांच्या सुविधा झाल्या, विजेच्या सुविधा झाल्या, पाण्याच्या झाल्या, आरोग्याच्या झाल्या. अनेक बाबतीत आपण 25-30 वर्षाचा 40 वर्षाचा कालखंडाचा मागोवा घेतला तर हे झालेलं दिसतंय. काम नव्हतं मिळत. आधुनिक प्रकारचे लोक शेती करायला लागले, त्यांना कर्ज उपलब्ध झालं, शेतीमालाच्या विक्रीची व्यवस्था व्हायला लागली, त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आले, साखर कारखाना निर्माण झाला, दूध संघ निर्माण झाला. आमदार यशवंतराव भांगरे साहेब असताना पिचड साहेबांनी यांनी दूध संघाची निर्मिती केली. अकोल्याचं कॉलेज निर्माण झालं, त्याच्या बाकीच्या शाखा निर्माण झाल्या आणि साखर कारखाना नंतरच्या कालखंडामध्ये निर्माण झाला. रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या, शेतीमालावर प्रक्रिया करून त्याला उचित दाम मिळण्याची व्यवस्था करण्याची मार्केट कमिटी निर्माण झाली. अनेक गोष्टी सांगता येतील. म्हणजे सहकाराच्या माध्यमातून काही विकास झाला, काही सरकारच्या माध्यमातून विकास झाला, तो अनेक अंगाने झालेला आपल्याला 25-30 वर्षामध्ये दिसतोय. म्हणजे राया ठाकर आणि भांगरेजी आणि बिरसा मुंडांनी जे विचार सांगितले त्या पुढच्या पिढीने अंमलात आणलेत बऱ्यापैकी. त्यांचा विचार घेऊन लोकांच्या कल्याणाची भूमिका त्यांनी निश्चितपणे घेतल्याचं दिसतंय आपल्याला. दर विकासाचा कमी अधिक होऊ शकला असेल कदाचित, परंतु भूमिका ती घेऊन ते निघाले आणि आपल्याला हा विकास झालेला 25-30 वर्षामध्ये दिसतोय. त्याच्यानंतर दुसरा विचार येतो की ह्या महापुरुषांचं एक वैशिष्ट्य होतं, सामाजिक विण विस्कटू देत नव्हते. त्यांनी असं कधी राघोजी भांगरेंच्या इतिहासामध्ये कुठं दुसऱ्या समाजाचा दुस्वास केला, बिरसा मुंडांनी एखाद्या दुसऱ्या समाजाचा दुस्वास केला असं कुठं आपल्याला दिसणार नाही. महात्मा फुलेंनी कोणाचा दुस्वास केला आणि शिवाजी महाराजांनी कोणाचा दुस्वास केला हे आपल्याला दिसणार नाही. आपण साधू संत सुद्धा वाटून घेतलेत. ह्या सगळ्या मंडळींनी जी सामाजिक विण, वेगवेगळे समाज एकत्र ठेवण्याची भूमिका घेतली होती आणि देशामध्ये प्रकर्षाने महाराष्ट्रामध्ये ती मोठ्या प्रमाणात जास्त घट्ट विण दिसते वेगवेगळ्या समाजामध्ये, ती आज विस्कटायला लागली. ती राज्यामध्ये विस्कटताना दिसते, ती आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विस्कटताना दिसते. कधीतरी राघोजी भांगरेंच्या पुतळ्याच्या निमित्ताने आदिवासी विरुद्ध बिगर आदिवासी असा संघर्ष उभा राहिलेला दिसतो. कधी ओबीसी आरक्षणाच्या दृष्टीने मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष उभा राहिलेला दिसतो. या अशा प्रकारचे संघर्ष उभे राहून जर समाज मनामध्ये जर तेढ निर्माण झाली तर मग आपल्याला कुठं काय बदली होऊन दुसऱ्या ठिकाणी जायचं नाही, आपल्याला एकाच ठिकाणी राहायचंय. मागं पिढ्यानपिढ्या आपण एका ठिकाणी राहत आलो आणि पुढच्याही पिढ्यानपिढ्या आपल्याला एका ठिकाणी राहायचंय. एकमेकाच्या मदतीने आपल्याला जीवन आनंदाने जगायचंय. तर क्षुल्लक प्रश्नांवरून इतक्या टोकाला जाऊन अशा पद्धतीचं वागणं ठेवणं ही काही उचित गोष्ट होत नाही.
समाज मन एक संघ राखण्याच्या दृष्टीनं, समाज गुन्ह्या गोविंदांना नांदण्याच्या दृष्टीनं ह्या ज्या गोष्टी होत आहेत ह्या चुकीच्या होत आहेत. ह्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करायच्या ना आम्ही विचार काहीतरी पुरसटलेले घ्यायचे, विचार काहीतरी चुकीचे घ्यायचे का त्याच्यामध्ये समाज मनांमध्ये विभाजन होईल आणि त्याचा दीर्घ परिणाम समाज मनावर होईल का जेणेकरून समाज सुख समाधानाने नांदणार नाही, त्यांच्यामध्ये विसंवाद होईल, भांडणं होतील. अशा प्रकारची स्थिती आजच्या घडीला आपल्याला दिसते. म्हणजे एका बाजूने समाजामध्ये तेढ निर्माण होणारी गोष्ट, दुसऱ्या बाजूने मी विकासाचा पाढा वाचला, तो झालेला विकासानंतर साखर कारखान्याच्या निर्मितीनंतर आता एक 25-30 वर्ष झालेत. वैभव दूध संघ झाला, मार्केट कमिटी झाली, साखर कारखाना झाला, गावागावात सोसायट्या नव्हत्या, सोसायट्या झाल्या, पण आपल्या पुढच्या 5-25 वर्षात काहीच नाही झालं. ह्या निर्मितीनंतर समाजाच्या गरजेनुसार इथं टोमॅटो पिकतोय, इथं भाजीपाला पिकतोय, इथं भात पिकतोय. आता आमच्या अगोदरच्या बांधवांनी सांगितलं की भाताची मिल झाली पाहिजे. ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, काळानुरूप बदल जो होतोय, या तत्कालीन नेतृत्वाने ह्या गोष्टी केल्या आणि मग आता ही आपली पुढच्यांची जबाबदारी आहे. त्यांनी केलेल्या रस्त्यावर फक्त डांबर टाकायची आपली जबाबदारी नाही, आपली जबाबदारी नवनिर्मिती करण्याची सुद्धा आहे. आपण शाळा काढल्या पाहिजे, आपण कॉलेजेस काढले पाहिजे, आपण आरोग्याच्या सुविधा निर्माण केल्या पाहिजे, आपण विजेचे सबस्टेशन वाढवले पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांच्या मोटरी जाणार नाही, आपण नवे रस्ते निर्माण केले पाहिजे, आपण नवे धरणं निर्माण केले पाहिजे, रोजगाराच्या संधी निर्माण केल्या पाहिजे. पण पुढच्या 10-20 वर्षाचा हा शेवटच्या टप्प्यातला आपला जो कालखंड आहे याच्यामध्ये नवनिर्मितीकडे आपलं दुर्लक्ष झालंय आणि अलीकडं तर फारच दुर्लक्ष व्हायला लागलंय. आणि म्हणून आज या महामानवांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही एकत्रितरित्या स्टेजवर आलेत. वैभव असेल, नाहीतर अमितराव असतील, नाहीतर मारुतराव असतील. काहीतरी कोतं राजकारण करू नका. जे आपल्याला पिचड साहेबांनी जे 30-40 वर्ष राजकारण केलं, आमदार यशवंतराव भांगरेंनी केलं असेल, त्यांच्याबरोबरीने अशोकरावांनी मतभेद झाले असतील राजकारणामध्ये, होऊ शकतात, पुढं पण होऊ शकतात. परंतु मूळ विचाराच्या ढाच्याला कुठं धक्का न लागता या तालुक्याच्या त्यांनी काम केलं. त्याच्यामुळं समाजामध्ये मी सांगितल्याप्रमाणे चांगल्या पद्धतीचा बदल आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये झाल्याचा दिसून येतो. पण आता जो आपल्याला मूळ विषयावर आपण जर आलो तर आपल्याला एक लक्षात येतंय की आता तो विचारच बाजूला पडलाय. आता विकासाचा विचार बाजूला पडलाय, आता समाजाच्या विचाराचा विचार बाजूला पडलाय आणि मग आपण भरकटलोय का काय, अशा प्रकारची स्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि नेतृत्वाची जबाबदारी असते. ज्या ज्या वेळेला भरकटण्याची परिस्थिती येते त्यावेळेला या महामानवांचे विचार बरोबर घेऊन तो समाज बरोबर आणण्याचं, त्याला कुठं रस्ता चुकला असेल तर त्याला बरोबर आणण्याचं, आपले काही सहकारी चुकीच्या पद्धतीने वागत असतील तर त्यांना बरोबर आणून ठिकाणावर आणून नेतृत्वाची जबाबदारी असते पुढे चालण्याचं, मार्गक्रमण करण्याचं आणि समाजाला दिशा देण्याचं. पण ते काम तालुक्यामध्ये सध्या होताना दिसत नाही. चुकीच्या गोष्टींसाठी, चुकीच्या व्यक्तिगत लाभासाठी समाजामध्ये तेढ निर्माण केली जाते. काहीतरी आवाच्या सव्वा भाषणं केले जातात, मूळ मुद्द्याला बगल दिली जाते, समाज हिताच्या गोष्टीला बाजूला ठेवलं जातं आणि मग समाज हिताच्या गोष्टीला बाजूला ठेवून या महामानवांच्या जयंत्या साजरा करण्यात काय मतलब आहे. जर आम्हाला ज्यांच्यासाठी आम्ही काम करतो, समाज गुन्ह्या गोविंदाने राहिला पाहिजे, त्याच्यामध्ये उन्नती झाली पाहिजे, त्याच्या पोराबाळांना चांगले दिवस आले पाहिजे, यासाठीची भूमिका घेऊन काम करण्याच्या ऐवजी जर आम्ही आमच्या स्वार्थासाठी चुकीची भूमिका घेत असेल, या सगळ्याला तिलांजली देत असेल आणि आपलं काम करत असेल तर ते काम चुकीचं होतंय. आणि ते चुकीचं झालेल्या कामाला दिशा देण्यासाठी काही लोकांनी पुन्हा परत एकत्र यावं लागतं, पुन्हा दिशा घ्यावी लागते, भरकटलेली दिशा सावरावी लागते. आणि म्हणून आजचा हा दिवस जयंतीच्या निमित्तानं तुम्ही एका स्टेजवर आलात. वैभव भाऊ, तुम्हाला मोठा वारसा आहे पिचड साहेबांच्या कामाचा. अमितजी भांगरेंना त्यांच्या आजोबांपासून पंजोबांपासूनचा वारसा आहे. त्यांच्या वडिलांनी पण जिल्हा परिषदमध्ये, बाकीच्या सगळ्या संस्थांमध्ये कधी पिचड साहेबांच्या बरोबरीनं कधी विरोधात काम केलं. मी कायम म्हणतो
सक्षम विरोधी पक्ष जिवंत ठेवण्याचं काम सुद्धा अशोकरावांनी त्यांच्या कालखंडामध्ये केलेलं आहे. सक्षम म्हणजे कशा अर्थाने तो योग्य पद्धतीनं त्याला विरोध जिथं करायला पाहिजे तिथं केला पाहिजे, जिथं बरोबर चालायला पाहिजे तिथं बरोबर चाललं पाहिजे, हे काम अशोकरावांनी केले. मारुतराव आता अलीकडं तुमचं संघटन चांगलं झालं, तो आमचा राया ठाकर मागे पडले होते नाही का या सगळ्या, परंतु हा तालुका एवढा अडाणी नाही. सक्रुबुदा मेंगाळ सारख्या माणसाला सुद्धा 25,000 मतं या तालुक्यामध्ये दिलेले आहेत. इथं केलेलं योगदान कुठं वायाला जाऊन न देणारा हा तालुका आहे. इथं सगळ्या लोकांना सगळ्याची जाण आहे आणि म्हणून आपण आता तिघं एकत्र आलात या निमित्ताने. ह्या तालुक्याची विस्कटलेली वीण, थांबलेली विकासाची दिशा ही बदलवण्याचं काम, या समाजाच्या उन्नतीसाठी योग्य भूमिका आपण सगळ्यांनी घ्यावी आणि ती आपण घ्याल अशी अपेक्षा आमच्या सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.